बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ। आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा। आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत। संपर्क क्रमांक 9011400903। एक वेळ अवश्य भेट द्या। बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार। कर्जत तालुक्यातील पाटेवाडी गावात बेकायदेशीर टपऱ्यांमुळे सामान्य नागरिकांचे जगणे अक्षरशः अवघड झाले आहे। घरासमोर उभारलेल्या टपऱ्यांमुळे ये-जा, सुरक्षितता आणि दैनंदिन जीवनात मोठा अडथळा निर्माण झाल्याने संतप्त कुटुंबियांनी आजपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। पाटेवाडी येथील काही कुटुंबे शेती व मजुरीवर आपली उपजीविका करतात, मात्र त्यांच्या घरासमोर बेकायदेशीररित्या टपऱ्या उभारण्यात आल्याने त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आमच्यावर उपोषणाची वेळ आली आहे। घरात राहणेही कठीण झाले आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। आजपासून सुरू झालेले हे आमरण उपोषण बेकायदेशीर टपऱ्या हटवून दोषींवर कारवाई होईपर्यंत सुरू राहणार आहे। आता या प्रकरणाकडे प्रशासन गांभीर्याने पाहणार का? पीडित कुटुंबियांना न्याय मिळणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। यावेळी उपोषणकर्ते गणेश देशमुख, अर्चना देशमुख, संतोष सूर्यवंशी, वैशाली सूर्यवंशी, संकेत सूर्यवंशी, मारुती देशमुख, निर्मला देशमुख, दशरथ देशमुख, बापू सूर्यवंशी। नमस्कार, माझे नाव अर्चना गणेश देशमुख, राहणार पाटेवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। आमच्या घराच्या समोर टपऱ्या टाकलेल्या आहेत। 10 बाय 10च्या टपऱ्या टाकलेल्या आहेत। आम्ही त्यांना सांगायला गेलो तरी आम्हाला त्यांनी शिवीगाळी केलेली आहे। ग्रामपंचायतमध्ये गेलो, ग्रामसेवक होते, सरपंच होते, सगळे होते, तरी पण तिऱ्यात माणसांनी आम्हाला तिथं शिवीगाळी केलेली आहे। जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत। ग्रामसेवक आहेत राहुल घोडके। मी दादा दशरथ देशमुख, माझा बंधू गणेश दशरथ देशमुख, माझा मेवणा संतोष बापू सूर्यवंशी, त्याची पत्नी वैशाली संतोष सूर्यवंशी, त्याचे वडील बापू आबाजी सूर्यवंशी यांच्या जागेसमोर, यांच्या घराच्या समोर 10 बाय 10च्या टपऱ्याचं बांधकाम नाही, पत्रे लोखंडी साठ्याचे टाकून टपरे टाकण्याची अतिक्रमण केलेले आहे। यावरून मी उपोषणास माझी कुटुंब घेऊन बसलो आहे। त्यामुळे मला न्याय मिळावा, माझ्या कुटुंबाला ग्रामसेवक यांनी येऊन, राहुल घोडके यांनी येऊन न्याय द्यावा। तसेच BDO साहेबांनी बी इथे येऊन आमच्याशी भेटून आम्हाला न्याय मिळावा ही माझी विनंती। जागा आम्हाला मोकळी करून द्यावे ही माझी विनंती। गाव पाटेवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। पाटेवाडी गावामध्ये जे तिथले रहिवासी वैशाली संतोष सूर्यवंशी, संतोष बापू सूर्यवंशी आणि त्याचबरोबर गणेश दशरथ देशमुख, सविता दशरथ देशमुख, दशरथ मारुती देशमुख, बापू आबाजी सूर्यवंशी हे सर्वजण कर्जत तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणासाठी बसलेले आहेत। उपोषणाचा विषय असा आहे की त्यांची स्वमालकीची जागा पाटेवाडी गावामध्ये आहे। ते राहत्या घरासमोर, त्यांच्या राहत्या घरासमोर गावातील भगवान बारकू खरात, अशोक श्रीधर पोकळे आणि पवन श्रीधर पोकळे यांनी त्यांच्या घरासमोर, हे जे उपोषणकर्त्यांच्या घरासमोर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। अतिक्रमण गाळ्याच्या स्वरूपात केले आहे आणि त्यांच्या घरासमोर हे गाळे बांधलेले आहेत आणि कोणतीही परवानगी न घेता, कोणतंही त्यांच्यावरती ॲग्रीमेंट नसताना ग्रामपंचायत स्तरावरून त्यांना तिथं गाळे बांधण्यासाठी त्यांना परवानगी दिलेली आहे। आणि ग्रामसेवक राहुल घोडके यांच्या मनमानी कारभाराने हे गाळे बांधले गेलेले आहेत आणि पाटेवाडी गावचे ग्रामस्थ तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणासाठी बसलेले आहेत।
तरी मी सर्वप्रथम ग्रामसेवक राहुल गोडके यांचा जाहीर असा निषेध करतो की एखाद्या गरिबावरती अन्याय करून त्या समोरच्या प्रस्थापित लोकांना गाळे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचे येण्या जाण्याचा, त्यांचा वावरण्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अशा स्वरूपातून त्यांच्यावरती खेदजनक असा अन्याय झालेला आहे. त्याच्यामुळं आज हे कुटुंब हे 1-2 कुटुंब उपोषणाला बसलेले आहेत. त्याच्याबद्दल आम्ही स्वतः तहसीलदार साहेब रवी सतवन यांना भेटलो. त्यांनी सांगितलं की हा विषय आमच्या अथॉरिटीमधला येत नाही, हा विषय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्याचबरोबर गटविकास अधिकारी सूर्यवंशी साहेब यांच्या अंडरमधला हा विषय येत आहे. पण ह्यांना गटविकास अधिकारी यांच्या कोणत्याही अधिकाऱ्यांना जुमानीत नसणारे अधिकारी म्हणजे ग्रामसेवक राहुलजी गोडके यांनी मी त्यांना फोन केला असता ते उपोषणाला कोणतीही त्यांनी प्रतिक्रिया दर्शवली नाही.